केंद्र सरकारनं फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जागतिक अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। आज आणि उद्या होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सरकार मेटाच्या अधिकाऱ्यांसमोर सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दे उपस्थित करणार आहे। तसेच इंस्टाग्रामवरील पेड जाहिरातींमधील बाललैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या साहित्यावर यामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल। जेनझी आंदोलनानंतर सरकारनं उचललेलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कारवाई होण्याची या निमित्तानं शक्यता उपस्थित केली जाते। सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर या संबंधात चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक तपशील आणि विश्लेषण करतील सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर। निलेश सर, एक मोठं पाऊल जेनझीच्या आंदोलनानंतर आपण पाहतोय सरकार उचलतंय, यामागचं नेमकं कारण काय, रणनीती काय? मुख्यतः जेनझी आंदोलनानंतर ही बैठक बोलवण्यात आली आहे असं जरी सांगितलं जात नसलं तरी इंस्टाग्राम आणि फेसबुक म्हणजेच या दोघही कंपन्या चालवणारे मेटाचे जे जागतिक पातळीवरचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना भारत सरकारनं भारतात बोलवून ही बैठक आयोजित केलेली आहे। 2 दिवस ही बैठक चालणार आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यतः लहान मुलांसंदर्भातले जे वेगवेगळे कंटेंट टाकले जात आहेत ते चुकीच्या पद्धतीने आहे अशा स्वरूपाची तक्रार आणि असा एक विषय समोर आला होता आणि त्यावर ही चर्चा होणार आहे। आणि त्याचबरोबर जे एआय अल्गोरिदम्स आहेत, एआय वर तयार केलेला जाणारा कंटेंट जो आहे त्या कंटेंटवर कंट्रोल करण्यासाठी पण चर्चा होणार आहे। मुख्यतः मधल्या काळामध्ये सरकार विरोधी असा खूप मोठ्या प्रमाणावर कंटेंट हा एआयच्या माध्यमातून जनरेट झाला किंवा अनेक जणांनी तयार केला आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। त्यातून सीजेपी सारखं आंदोलन उभं राहिलं आणि यावर मेटा कोणत्याही स्वरूपाची कारवाई करत नाही अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं होतं आणि मेटावर खूप मोठ्या प्रमाणावर याला व्हायरलिटी मिळते। त्यानंतर ही बैठक बोलवण्यात आली आहे का असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय, अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि त्यामुळे सरकारने एक मोठं पाऊल आता थेट सोशल मीडियावरच उचलायची तयारी केली आहे का हाही प्रश्न या निमित्तानं तयार होतो। जी, धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। तर आपण पाहतोय फेसबुक आणि इंस्टाग्राम संदर्भात आपण ही महत्त्वाची अपडेट पाहिलेली आहे। त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होईल सरकारची। आज आणि उद्या ही बैठक होणार आहे।